जय मल्हार सदानंदाचा जय कोट। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनल मध्ये। गुड मॉर्निंग सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया। आणि आज आपल्याला जायचं आहे नैवेद्य घेऊन, सर्व देवी देवतांना नैवेद्य घेऊन जायचे। आषाढ महिना चालू आहे, सर्वीकडेच तुम्ही सर्वांनी देवाला नैवेद्य घेऊन गेला असेल आणि आम्ही आज जाणार आहे। तर ठरलंय, तर सकाळच्या वेळेमध्ये आता पटपट आवरून आणि नैवेद्याचा सर्व स्वयंपाक करून घेतलेला आहे, नैवेद्यही भरून घेतलेले आहे आणि सर्व जे आपल्याला पूजेसाठी साहित्य लागतं तेही आपण घेतलंय। आणि आपण आता देवीला जाणार आहे, रेणुका मातेला, कालिके मातेला। आता बघू आता कसं कसं ठरतं तसं आपण देवी देवतांना जाऊया आणि सर्वीकडे नैवेद्य देऊया। या महिन्यामध्ये नैवेद्य देणं खूप शुभ असतं, कारण हे पावसाच्या वातावरणामुळे बरंच आजार वगैरे बळावतात। तर हे नैवेद्य दिलं का असं जुने आपल्या आजी ते सांगायचे, ते मी तुम्हाला सांगते, मी माझं मनचं नाही सांगत आहे। तर लहान मुलं वगैरे आजारी पडतात ह्या वातावरणामध्ये, तर मासा देवी देवतांना आपण नैवेद्य देऊन आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आलं की मग आपल्यावर देवी देवतांची कृपा राहते आणि मग आपल्याला आजार वगैरे येत नाही, अशी प्रथा आहे, असं आई आणि सासूबाई आणि आजी वगैरे सांगायच्या। तर चला आपण आता नैवेद्य भरून घेतलेले आणि ते दाखवते मी तुम्हाला कशी तयारी केलेली मी सर्व। हे बघा, इकडे सर्व नैवेद्य भरून घेतलेले आहे आणि इकडे पूजेचं साहित्य घेतलेलं आहे आपण, अगरबत्ती, पुडा, हळदी कुंकू आणि इथे आपण तुपाची वाती बनवल्या, त्या फुलवाती तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मी। हे बघा किती छान तयार होतात आणि मग आपल्याला तिथे लावायला सोपं जातं। सर्व असं घरूनच व्यवस्थित तयारी करून घेतली ना तर सोपं जातं तिथे, कारण भरपूर गर्दी असते, सर्व भाविक भक्त आलेले असतात, मग आपण एकटंच नसतो, त्यामुळे असे सर्व घरीच तयारी करून घेतली की तिथं नैवेद्य ठेवायला सोपं जातं आणि मग तिथे आपण खूप वेळ मग एकाच ठिकाणी बसून आणि तिथेच पूजा करायला खूप जास्त वेळ मिळत नाही। तर घरीच सर्व तयारी करून घ्यायची। सर्व नैवेद्यांना पाणी फिरवून घेतलेलं आहे आणि हळदी कुंकूही वाहून घेतलेले आहे, तुळशीपत्र वगैरे ठेवून घेतलेलं आहे इथेच, म्हणजे तिथे जर आपल्याला घाईमध्ये हळदी कुंकू व्हायला किंवा पाणी फिरवायला जर जमलं नाही तर तेही काम आपण इथेच करून घेतलेलं आहे। असं सर्व सुविधायुक्त करून घेतलंय आणि आपण आता एक चपट्या डब्यामध्ये सर्व नैवेद्य भरून घ्यायचे। प्रत्येक वर्षीप्रमाणे आपला जो मसाल्याचा डब्बा असतो तो आषाढ महिन्यामध्ये आपल्याला नैवेद्य घेऊन जाण्यासाठी उपयोगात येतो। आई पण घेऊन जायची आणि सासूबाई घेऊन जायच्या, तीच सवय लागलेली। आता भरपूर दुसरे डब्बे, पण त्यावेळेला ती जशी प्रथा पडलेली, तर आपल्याला मसाल्याचा डब्बा कामात येईल आता आणि आपण त्यामध्ये सर्व नैवेद्य भरून घेऊ। आणि आपण आता इकडे तयारी करतोय आणि तिकडे पावसाची सुरुवात होते। आता काय माहिती, आता टू व्हीलरवर जायचंय, काय हाल होता काय नाही ते आता पुढे तुम्हाला बघायला मिळेलच। आज पाऊस नव्हता सकाळपासून, म्हणून आज जायचा प्लॅन केला आणि आता आवरतोय। तर बघा इकडे लगेच पावसाची सुरुवात झालेली आहे। तर बघू आता, चला पटकन आता नैवेद्य ह्या डब्यामध्ये भरून घेते आणि लगेचच निघूया, वेळ होतोय आपल्याला। युट्यूबला भरपूर अशा व्हिडिओ आलेल्या राहतात, आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य का घेऊन जाता आणि त्याचा काय फायदा आहे आणि कशा पद्धतीने न्यायचं, कोणत्या वारी न्यायचं, सर्व असं माहिती आलेली राहते, तिथेही तुम्ही जाऊन बघू शकता। आणि हे बघा आपली सर्व आता तयारी झालेली आहे आणि आपल्याला तिथे नैवेद्यांना पाणी फिरवण्यासाठी आपण बॉटलमध्ये पाणी पण घेतलेलं आहे, हळदी कुंकू, सर्व पूजेची तयारी। दादू नारळ राहिले तिथं, नारळ बघ देवाजवळ, तेवढं देतो बाबड्या, तेवढं अजून जसं जसं आता एक एक आठवेल तसं या पिशवीमध्ये सर्व आपण ठेवून घेऊन जाऊया नैवेद्य। तर चला आपण आता हे चपट्या डब्यामध्ये नैवेद्य भरून घेऊ, असे एक 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 ठेवायचे, म्हणजे मग त्याच्यावरचं जे आपलं सर्व जे पदार्थ बनवले ते साईडला सरकत नाही, असे ॲडजस्ट करत करत ठेवायचे। एका डब्यामध्ये आपल्याला एवढे पण नैवेद्य ॲडजस्ट करायचे। आणि आपण सकाळी देवपूजा केली आहे आणि आता आपल्या घरच्या देवांनाही नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि मग आपण आता बाहेर चाललोय सर्व देवी देवतांना नैवेद्य दाखवण्यासाठी। अशा पद्धतीने सर्व नैवेद्य बघा जसले तसे राहतात, अजिबात त्याच्यावरचं जे आपण पदार्थ बनवलेले आजूबाजूला होत नाही आणि मग आपल्याला तिथे ठेवताना फक्त असं उचलायचं काम राहतं। तर चला एका ताटातले भरून घेतलेले, आता दुसऱ्याही ताटातले भरून घेते। तर आपण आता नैवेद्य घेऊन जाण्यासाठी तयार झालेलो आहे, यांचं का बरं आवरत नाही, चला। नैवेद्य वगैरे सर्व रेडी आहे आणि आता लॉक लावताय आपली पूर्वा दीदी आणि दादू कुठे गेला, चला तर निघूया आपण आता। फुलं घ्यायची बरं का अजून, आपल्या पण झाडाचे थोडेसे फुलं घेऊन जाऊ आणि बाहेरही घेऊ, आपल्या झाडाला भरपूर असे फुलं येतात। या पिशवीत टाके बाई इथं,
चॉकलेट खाल्लं का तुम्ही? अरे वा, तू पण? मला नाही दिलं. ओके चला. तुमची पिशवी तुम्ही सांभाळा. बरं, असं आहे का? अरे मग छत्री मी सांभाळ. असं ठरलंय का कोण काय सांभाळेल ते? तर चालेल. तर चला आम्ही निघालोय बघा, आम्ही 2 व्हीलरवर. आता बसते मी. जास्त काही नाही, पुढे एक कालिका माता, रेणुका देवी, छान आहे, मस्त बनवलेलं. फुलं वगैरे घेतली आपण आणि आपण आता चाललोय. आणि प्रथम आपल्याला जायचं आहे श्री खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आणि तिथे नैवेद्य दाखवू आणि मग पुढच्या देवस्थानाला जाऊ आपण. तुम्ही कोण बोलले ना? कोणी येतं मुली होतं. यात्रेच्या वेळेला तुमची छोकरी आणि चिरंजीव होता मध्ये डोळ्याला काय झालं का? सर्दी झाली नाही, इकडून पाणी येते का? सर्दी झाली आता आपण नाही करायचं.
आता प्रत्येकाला आपल्याला भंडारा पण लावणार आहे आणि देवाला आरती लावण्याचं काम पण त्याच्याकडेच आहे. त्याची मम्मीची त्याला असं शिकवण आहे घरातले पण छोटे मोठे कामं आणि देवपूजा प्रतिकाराचं पूर्वाधिला काही सांगण्याची गरज नाही. आता ती सगळं स्वयंपाक पाणी करते. दादा आता अगरबत्त्या लावला त्यानंतर आम्हाला लावला खूप छान आणि सगळे फुलांचे झाडे ते परिसरात आहेत त्याची सजावट केलेली आहे. निवेद्य अरे वा इथे 5 झालं. हा इथे 5 चंद्रराव महाराज मंदिरात 5 नैवेद्य तुम्ही पण लवकरात नैवेद्य ठेवा आपल्या गावातील देवस्थानांना 24 तारखेपर्यंत पाणी करते. इतकी स्वच्छता आहे. देव का नाही बाबा नाही देव या बोला भंडारा बाबाला विचार त्यांना लावायचं आहे का फुलं वाहतो मी आता सर्वांनी. तुझे बाबा नाही पूर्ण अरे बाबा दादू दर्शन घे. डोकं टेक सर्वांनी. विचार ना दानपेटी टाकू कालिका देवी मंदिर डोंगरामध्ये मंदिर कालिका माता कालिका माता. खंडेराव महाराजांची इथे आपण आता नैवेद्य दाखवून झाली आणि खूप छान शांततेत पूजाही झाली. मंदिर खूप छान सुव्यवस्थित आहे एकदम आणि पुजारी खूप स्वच्छता ठेवता असं काहीसं छान मंदिर आहे आणि आपली पूजाही खूप मनोभावे झाली. नैवेद्य दाखवले आणि आपण आता निघालो आहे पुढच्या देवस्थानाकडे.